नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेल्थ प्रमोशनमधील क्वेश्चन आहे अन्न भेसळ. तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे हेल्थ प्रमोशनमधला. सर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार अन्न भेसळ म्हणजे काय. तर त्याचे अन्न भेसळ जी आहे ते अनेक प्रकारांचा वापर करून अन्न भेसळ केली जाते. त्याच्यामध्ये येतं मिक्सिंग, येतं म्हणजे मिसळणे, अयोग्य पदार्थ विकणे, सबस्टिट्यूशन, गुणवत्ता व दर्जा, अब्स्ट्रॅक्शन, सत्व काढून घेणे, काउन्सलिंग अँड कन्सलेशन अँड क्वालिटी, खराब पदार्थ विक्रीस ठेवणे म्हणजे सेलिंग अँड डिकम्पोज फूड, त्याच्यानंतर चुकीचे लेबल लावून माल विकणे, मिसब्रँडिंग आणि विषारी पदार्थ मिसळणे, ॲडिक्शन ऑफ पॉयझन, असे हे अन्नभेसळीच्या अशा प्रकारे अन्नभेसळ केली जाते. तर काही प्रकारची भेसळ ही काय असते तर आरोग्यास अपायकारक ठरू शकते. उदाहरणार्थ मोहरीच्या तेलात अर्जिमोन तेलाची भेसळ. अन्न भेसळीचे मूळ आणि महत्त्वाचे कारण आर्थिक नफेखोरी असते. उदाहरण दुधामध्ये पाणी मिसळणे. अन्न भेसळीच्या पद्धती देशोदेशी वेगवेगळ्या आढळतात. तसे एका देशातील विविध भागातही त्यात भिन्नता आढळते. भारतात अन्न भेसळीचे प्रामुख्याने खालील प्रकार आढळतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे दूध. तर दुधात पाणी मिसळणे, दुधातील स्निग्ध पदार्थ काढून घेणे, दूध घट्ट भासण्यासाठी त्यात स्टार्च मिसळणे इत्यादी भेसळीचे प्रकार दुधामध्ये आढळतात. त्याच्यानंतर तुपामध्ये डाळडा किंवा डुकराची चरबी यासारखे प्राणीजन्य मेदांचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे तांदूळ आणि गहू जे आहे ते वजन तसे आकारमान वाढवण्यासाठी तांदूळ आणि गव्हामध्ये दगडाचे तुकडे आणि माती याचा वापर केला जातो. वजन जास्त होण्यासाठी तांदळामध्ये काय केला जातो, गहू जे आहे त्याचा किंवा गव्हामध्ये दगडांचा मातीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पीठ आहे. तर गव्हाच्या पिठात कणकेत पांढऱ्या दगडांची पावडर किंवा शिंगाड्या पिठासारखा स्वस्त पिठाची भेसळ केली जाते. गव्हाच्या पिठामध्ये काय केलं जातं, त्या कणकेमध्ये पांढऱ्या दगडांची पावडर किंवा शिंगाड्या पिठासारख्या स्वस्त पिठांची भेसळ केली जाते. तर डाळीमध्ये कसली भेसळ केली जाते तर जुन्या डाळींना काही रसायने लावून त्या डाळी नव्या म्हणून विकल्या जातात. त्याच्यानंतर चहाच्या भुकटीमध्ये काय केलं जातं तर चहा आणि कॉफी वापरलेल्या जुन्या चहाची भुकटी जी असते, तसेच लाकडाचा भुसा किंवा कात्र्यांचे तुकडे मिसळले जातात. कॉफीमध्ये चिकोरीची भेसळ केली जाते. चहाच्या भुकटीमध्ये चहा आणि कॉफी असतात, जे वापरलेल्या जुन्या चहाची भुकटी असते ती मिक्स केली जाते. तसं लाकडाचा भुसा मिक्स केला जातो, कात्र्याचे तुकडे मिसळले जातात किंवा कॉफीमध्ये चिकोरीची भेसळ केली जाते. मधामध्ये कशी काय भेसळ केली जाते तर मधामध्ये साखर किंवा गुळाची हे तुम्ही चेक करू शकता. मधामध्ये गुळाच्या पाण्याची किंवा साखरेची भेसळ असते. तुमच्याकडे जर तुम्ही शॉपमधून जी मध आणता त्याच्यामध्ये तसेच मध काढून घेतलेले पोहे जे असतात ते पोहे साखर किंवा गूळ टाकून एकत्र तापवले जाते. म्हणजे तापवल्यानंतर साखर किंवा गुळाचा पाक मधासारखा भासतो. त्याच्यानंतर औषधांमध्ये काय होतं तर आजकाल औषधांही भेसळ होते. अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954 नुसार 1954मध्ये भारत सरकारने केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा संमत केला. त्यामुळे कायद्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. सर्वात अलीकडील सुधारणा 1986 साली करण्यात आली. हा कायदा केंद्रीय असला तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक व राज्य शासनांवर असते. विविध अन्नपदार्थांच्या किमान दर्जाबाबत या कायद्यात मार्गदर्शन केलेले आहे. हा किमान कायदा दर्जा न राखू शकलेले अन्नपदार्थ भेसळयुक्त आहे असे मानले जाते. 1946च्या सुधारित कायद्यानुसार भेसळ करणाऱ्यांवर खटला चालवून अजन्म कैदेसारखी कठोर उपायांची तरतूद केलेली आहे. या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे म्हणजे ग्राहक जे असतात त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि योग्य प्रतीचे पोषण जे आहे पोषण किंवा मूल्य असलेल्या अन्नाबाबत हमी देणे हे असं काम आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आता अन्न भेसळचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लिहायचा. अन्न भेसळ अनेक प्रकारचे म्हणजे अनेक प्रकारांमध्ये केली जाते वापर करून. त्याच्यामध्ये मिसळणे येतं, अयोग्य पदार्थ विकणे, गुणवत्ता व दर्जा, सत्व काढून घेणे, ठीक आहे, खराब पदार्थ विक्रीस ठेवणे, चुकीचे लेबल लावून माल विकणे आणि विषारी पदार्थ मिसळणे. ठीक आहे, या प्रकारे वापर करून अन्नात भेसळ केली जाते. आणि त्याच्यामध्ये
तुम्हाला थोडक्यात माहिती, काही प्रकारची भेसळ आरोग्यास अपायकारक असते. मोहरीच्या तेलात अर्जिमोन नाव तेलाचा वापर किंवा भेसळ केली जाते. अन्न भेसळीचे मूळ आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक नफेखोरी असते. त्याच्यामध्ये दुधामध्ये पाणी मिसळणे, मी ऑलरेडी मगाशी सांगितलं, एकदा परत घेते. त्याच्यानंतर दूध भेसळ कुठल्या प्रकारची केली जाते. दुधात पाणी मिसळणे, दुधातले स्निग्ध पदार्थ काढून घेणे, दूध घट्ट भाजण्यासाठी त्यात स्टार्च मिसळणे इत्यादी. ठीक आहे. तुपामध्ये डाळदा किंवा डुकराची चरबी यासारख्या प्राणीजन्य मेद्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तांदळामध्ये मग काय, माती टाकणे किंवा दगड टाकणे आणि त्याचं वजन वाढवण्यासाठी एक प्रकारची भेसळ केली जाते. गव्हाच्या पिठात किंवा पांढऱ्या दगडांची पावडर किंवा शिंगाडा पिठासारख्या स्वस्त पिठांची भेसळ केली जाते, जेणेकरून गव्हाचं प्रमाण कमी, हे शिंगाडा पीठ आहे जे असतं ते स्वस्त असतं, त्याच्यामुळे याचा वापर केला जातो. डाळी, जे आपल्या जुन्या डाळींना काही रसायने लावून त्या डाळी नव्या म्हणून विकल्या जातात. जुन्या झालेल्या डाळी असतात, मग त्यांना विकायचं असेल तर मग त्यांना काही केमिकल्स असतात जे नवीन दिसण्यासाठी असतात, तर ती रसायनं लावायची आणि मग ते नवीन म्हणून विकल्या जातात. चहाची भुकटी, यामध्ये काय होतं, चहा आणि कॉफी असतात, त्याच्यामध्ये जी जुनी वापरलेली भुकटी असते ना, चहा पावडर, ती सुकवून परत मिक्स करून त्याच्यामध्ये ती मिक्स केली जाते आणि नवीन चहा पावडरमध्ये, आणि तशा प्रकारे दिली जाते. किंवा लाकडाचा भुसा केला जातो, कातड्यांचे तुकडे मिसळले जातात. अशा प्रकारे ही कॉफीमध्ये किंवा चिकोरीची भेसळ केली जाते. त्याच्यानंतर आहे औषधे. औषधांमध्ये काय, तर औषधांमध्ये भेसळ होते. तर औषधांमध्ये वेगवेगळे हे करून कमी दर्जाची कंटेन वापरूनही भेसळ केली जाते. तर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अल्ट्रेशन ॲक्ट 1954, अल्ट्रेशन हा 1954मध्ये भारत सरकारने केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला आहे. 1954मध्ये भारत सरकारने केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा संमत केला. त्यामुळे कायद्यामध्ये अनेकदा सुधारणा करण्यात आली. सर्वात अलीकडची जी सुधारणा आहे ती कधी करण्यात आली आहे, ते 1986 साली करण्यात आली आणि 1954 साली कायदा संमत केला आहे. हा कायदा केंद्रीय असला तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक संस्था आणि राज्य सरकारवर असते. तसेच विविध अन्नपदार्थाच्या किमान दर्जावर या कायद्यात मार्गदर्शन केलेले आहे. हा किमान दर्जा न राखू शकलेला अन्नपदार्थ भेसळयुक्त आहे असे मानले जाते. 1946च्या सुधारित कायद्यानुसार भेसळ करणाऱ्यांवर खटला चालवून आजन्म कैदेसारखी किंवा म्हणजे कैदेसारख्या कठोर उपायांची तरतूद केलेली आहे. या कायद्याचा मूल उद्देश म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि योग्य प्रतीचे पोषण मूल्य असलेल्या अन्नाबाबत हमी देणे. कारण अन्न भेसळमुळे आपल्याला जे महत्त्वाचे जे न्यूट्रिशन हवे असतात ते मिळत नाही, तर त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावरती, आपल्या मुलांच्या आरोग्यावरती, आपल्या स्वतःच्या आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. जर आपण दुधाचंच घ्या, दुधामध्ये जर भेसळ केली, पाणी टाकलं अर्ध्या प्रमाणात, तर त्याचे न्यूट्रिशन किंवा त्याच्यातले सगळे स्निग्ध पदार्थ काढून घेतले तर आपल्याला बऱ्याचदा ते न्यूट्रिशन मिळत नाही. समजलं का? म्हणजे ते कुपोषण होते एक प्रकारचं. त्याच्यामुळे अन्न भेसळ जी आहे हा आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती होऊ नये आणि आपण जर असू तर आपण स्वतः करू नये, कारण आपण लोकांच्या जीवाशी खेळत असतो. त्यांच्या म्हणजे आपण स्वतःहून कारणीभूत असतो त्यांच्या आरोग्याशी. जे त्यांना हेल्दी राहण्यासाठी ज्या गोष्टी ते पैसे देऊन विकत घेतात, पण थोड्याशा कमिशनसाठी किंवा थोड्याशा नफ्यासाठी आपण लोकांच्या आरोग्याशी घेणं ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.